नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमस्ते. आज आपण या ठिकाणी जारगवाडी या गावामध्ये आलेलो आहोत आणि या गावचे प्रगतशील शेतकरी आपल्याबरोबर आहेत आणि त्यांची जी द्राक्षाची बाग आहे ती द्राक्षाची बाग फार मोठी आहे. ते मला वाटतं 25 वर्षापासून याचं पीक घेत आहेत. तर नेमका रिझल्ट काय आहे किंवा आपले प्रोडक्ट वापरल्यामुळे त्यांना काय वाटलं, काय बदल आहे, चमक कशी वाटते, या सर्व गोष्टींचा आपण त्यांच्या तोंडून आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. तर नमस्कार. नमस्ते. नमस्ते. तुमचं नाव काय सर? अर्जुन जगडे. अर्जुन जगडे. बरं सर, तुम्ही आपली कोणकोणते खतं वापरली होती? ती आपली ती काय त्याचं नाव? भूवस्त्र आणि दुसरं काय? ग्रो मॅजिक. तुम्ही किती भूवस्त्र वापरले? पहिल्यांदाच घेतलं होतं आम्ही. ओके. हा, आणि त्यामुळे एवढा रिझल्ट, एवढ्या बाग ती तुटायला लागल्यागत झाली आहे. म्हणजे वजनाने बाग पूर्णपणे खाली आलेली आहे, एवढं माल लागलेला आहे. आता गडी लावली, गडी लावून ताना बिना वढून घेतलेत, एवढा माल लागलाय. ओके. बाबा मला एक सांगा, तुम्ही किती भूवस्त्र तुम्ही वापरले ते एकरी? आला मला वाटते 4 किलो. 4 किलो म्हणजे 2 बॅग वापरले. हा, बॅग. आणि ग्रो मॅजिक किती वापरलं होतं? एक पॅकेट वापरलं होतं. हो. मग त्याच्यावर एवढा छान रिझल्ट आहे. हो आणि तुमचा जो खताचा डोस आहे तो तुम्ही निम्मा केला होता. हो, निम्मा. बरोबर आहे. हो. भाई पहा मित्रांनो, आपलं जे ग्रो मॅजिक आहे ते खताचा डोस निम्मा करण्याचं काम करतं. त्याचबरोबर रंग, सुगंध ह्या सगळ्या गोष्टी वाढण्याचं काम करतं. तर जी कोण शेतकरी असेल त्यांनी प्रत्यक्ष बघा, या मग बघितल्यानंतर तुम्हाला रिझल्ट कळेल. आता कळणार नाही, बरोबर आम्ही बोलून. बघू शकतो तुम्ही, बघू शकतो मित्रांनो कसे लागले पहा. माल एवढा लागलेला आहे की अक्षरशः बाग पूर्णपणे वाकून गेलेले आहे. एवढा जबरदस्त असा माल लागलेला आहे. म्हणजे बाबा तुम्ही 100% समाधानी आहात का रिझल्ट विषयी? समाधानी काय नाही. तुम्ही याच्यामधून बाकीच्या शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता? शेतकऱ्याला सांगू शकतो की ही वापरल्यानंतर उत्पन्न डबल निघते. म्हणजे पहा मित्रांनो, आपला जो नारा आहे की एकरी 1.5 पट उत्पन्न आणि 1.5 पट वजन, तर हे याचं एक ज्वलंत असं उदाहरण या ठिकाणी आपल्याला ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतं. एक जबरदस्त रिझल्ट त्यांना या ठिकाणी आलेला आहे. ज्यावेळेस शेतकऱ्याला अनुभव नसेल त्यावेळेस अर्जुन श्रीरंग जगडे त्याच्या बागेत या बघायला, बाग बघून जा आणि मग घ्या, तसं घेऊ नका. बरोबर आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.